नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कला ही सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करत चांदेकरांच्या घरी काही मुद्दे उपस्थित करणार आहे, जे की त्यांना कोणालाही ते पटणार नाहीत, पण आबांना कलाचा प्रत्येक मुद्दा पटणार आहे. आबांना खात्री आहे की कला जे म्हणते ते खरंच या पद्धतीनं आपण विचार करतच नाहीये, आपल्याला जाणवतच नाहीये की कलाचं म्हणणं नक्की काय आहे हे आबांच्या लक्षात येणार आहे. परंतु इकडे खूप मोठी गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे सरोज स्वतःच्या साडीमध्ये तिचा पाय अडकणार आहे आणि ती तोंडावर पडणार आहे. परंतु अद्वैतच्या मनात एक गैरसमज निर्माण होणार आहे, तो म्हणजे कलाने सरोजला ढकललेला आहे, कलाने सरोजला पाडलेला आहे. यामुळे अद्वैतला कलाचा खूप राग येणार आहे आणि अद्वैतने एक भयानक निर्णय घेतलेला आहे. नक्की अद्वैतने कोणता निर्णय घेतलेला असणार आहे, तो काय करणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे काजल आणि संगीता बोलत असतात. त्यावेळेस अचानकच संगीता बोलता बोलता शांत होते. तेव्हा काजल म्हणते की काय झालं, पण संगीता मात्र काहीच सांगत नाही. संगीता म्हणते काय नाही ग, माझ्या कलाचा मागच्या वर्षी किती अपमान केला, तुला आठवतंय का? देवीच्या उत्सवात गेल्यानंतर मी आणि नैनीनं कलाला तिथं ओळख पण दाखवली नाही, कलाला तिथून हाकलून दिलं आम्ही, कलाशी खूप चुकीच्या पद्धतीनं आम्ही वागलो. नैनी तशीच आहे ग, पण मी माझ्या पोटच्या लेकीशी असं कसं वागू शकते, हा प्रश्न मला पडलाय आणि मला खूप वाईट वाटतंय. माझी कला किती चांगली आहे ते माहिती आहे ना. त्याच वेळी काजलच्या डोळ्यासमोरून अनेक गोष्टी जात असतात. तिलाही जाणवत असतं की आपण पण आपल्या कलाताईला बघितलेलं आहे, कलाताई कशी आहे. त्या डान्सच्या शोमध्ये पण तिथे कलाताईने काहीच केलं नव्हतं, नैनाताईच्या पायाला लागणार होतं म्हणून कलाताई तिथं समोर आलेली होती. तरीही कलाताईलाच या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागल्या होत्या, तिलाच या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला होता. हे सगळं काजलला पण आठवत असतं. तेव्हा काजल म्हणत असते की आई काळजी करू नकोस, तू आपली कलाताई आहे ना, ग्रेट आहे ग्रेट, तिला काही होणार नाहीये. तुला माहिती आहे का, देवी तिच्यासाठी जे करेल ना ते चांगलंच करेल, तू काळजी नको करू, असं ती सांगत असते. त्याचबरोबर इकडे काजलचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी आपली कलाताई सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करणार आहे, व्यवस्थित मॅनेज करणार आहे, त्यामुळं आई तू अजिबात काळजी करू नको, असं काजल संगीताला समजवत असते. परंतु इकडे कलाही देवीची मूर्ती घडवत असते. तिलाही मागच्या वर्षीच्या सर्व गोष्टी आठवत असतात. चांदेकरांच्या घरी आता सगळेजण एकत्र जमलेले असतात आणि मग सगळेजण म्हणत असतात की ही उत्सवाची जबाबदारी अद्वैतवरती आहे. अद्वैतने यावर्षी आता वेगळं काहीतरी करायचं आहे असं ठरवलेलं असतं. सगळेजण बोलत असतात. सगळ्यांनाच असं वाटत असतं की वेगळं काहीतरी घडलं पाहिजे. प्रत्येकजण आपापले मुद्दे तिथं सर्वांच्या समोर मांडत असतो. प्रत्येकजण सांगत असतो की नक्की काय करावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टींचं बोलणं चालू असतं. आबा प्रत्येकाचे मुद्दे ऐकत असतात आणि मध्ये सोहम म्हणतो आता अद्वैत दादाचा राग आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे. अद्वैत दादा नुसता चिडचिड करणार. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळेस अद्वैत म्हणतो मी कुठे रागवतोय, मी कधी कोणावर चिडचिड करतोय. तेव्हा लगेचच सोहम म्हणू लागतो की नाही, शक्यच नाही. आणि तोपर्यंत अद्वैतला मिठाईवाल्याकडून कॉल आलेला असतो. तर मिठाईवाल्याला अद्वैत बोलत असतो, अहो मी तुम्हाला प्रत्येक वर्षी ऑर्डर देतोय आणि तुम्ही असा विचार काय करताय, तुम्ही या भाषेत कसं बोलू शकता, तुम्हाला माहिती आहे ना चांदेकरांच्या घरी प्रीमियम क्वालिटीचीच मिठाई लागते आणि तुम्ही आता अचानक सांगताय की ते जमणार नाहीये म्हणून, हे कसं शक्य आहे. हे अद्वैत चिडून बोलत असतो. तेव्हा सगळेजण हसत असतात आणि मग आबा सांगतात की अद्वैत एवढा स्ट्रिक्ट आहे म्हणूनच तर ही सगळी कामं व्यवस्थित होत आहेत. अद्वैत ती व्यवस्थित हँडल करतो. आणि त्याचबरोबर इकडे रजनी पण सोहमला म्हणत असते की सोहम अद्वैत दादाकडून शिक, कोणत्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या, काय करायचं या सगळ्या गोष्टी जरा शिकून घे, असं ती सोहमला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आता मूर्ती घडवण्याचं काम करत असते. कलाची ती जबाबदारी असते. कलाला चांदेकरांच्या घरची मूर्ती बनवण्याचा मान मिळालेला आहे. परंतु त्याचबरोबर चांदेकरांची सून आहे म्हणून हा मूर्ती घडवण्याचा मान असा तिचा बहुमान झालेला आहे. त्यामुळं कला हे सगळं मनापासून करत असते. आणि कलाला मागच्या वर्षी जे घडलेलं असतं कार्यक्रमाच्या वेळेस नैनाने जो गोंधळ घातलेला असतो, नैनाने तिथं सांगितलेलं असतं की तू आत्ताच्या आत्ता इथून जा, तिथे थांबू नकोस, आणि कलाकडे कोणताही ऑप्शन राहत नाही. मग कला आता
नैनाने सांगितलेलं आहे आणि अद्वैत ही सिक्युरिटीला बोलवतो आणि कलाला त्या उत्सवाच्या कार्यक्रमामधून बाहेर काढतो. ह्या गोष्टी कलाच्या डोळ्यासमोरून जात असतात. कलाला खूप वाईट वाटत असतं. हे सगळं काय होतंय, या सगळ्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत हे कलाच्या लक्षात आलेलं असतं आणि कला ह्या गोष्टींचा विचार करत असते. इकडे आता घरात सगळेजण बोलत असतात. त्याचबरोबर अद्वैतला रजनी सांगत असते की दागिने पॉलिशला दिलेले आहेत ना, त्याचबरोबर उत्सवाच्या दिवशी आपल्याला काय काय हवं आहे, काय काय नको आहे, या सगळ्या गोष्टींची तयारी झाली आहे ना अद्वैत, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा अद्वैत सांगत असतो, हो का की सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, दागिने सांगितलेले आहेत, त्याचबरोबर पेढीवरती मी कॉल करून तसं सांगितलेलं आहे की दागिने कधी आपल्याला हवे आहेत ते पॉलिश करून रेडी झालेले असतील, मिठाईची ऑर्डर दिलेली आहे. त्याचबरोबर आबा म्हणतात की सरोज यावेळेस जेवणाचं काय करायचं आहे, नक्की जेवणाचा काय मेनू असणार आहे. त्यावेळेस सरोज सांगते की मी आणि रजनी आम्ही दोघीजणी ठरवतो. अद्वैत म्हणतो की यावर्षी जेवणाचा मेनू आपण वेगळा काहीतरी करूया, चालेल ना आबा. तेव्हा आबा म्हणतात की हो, कसं आहे माहिती आहे का, 100वे वर्ष मागच्या वर्षी होतं, पण यावर्षी म्हणजे आपल्या घरचा उत्सव आणि देवीची स्थापना हे सगळं एकत्र आलेलं आहे. त्यामुळं या वर्षातलं हे पहिलं असणार आहे. त्यामुळं हा पहिला उत्सव असणार आहे, तर तो जंगी झाला पाहिजे. मागच्या वर्षी 100वे वर्ष होतं म्हणून आपण तो अगदी जंगी केलेला होता, पण यावर्षीही तसाच झाला पाहिजे. अद्वैत म्हणतो की आबा काहीच काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि त्याचबरोबर अद्वैतचं असं म्हणणं असतं की प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थितच झाली पाहिजे असं अद्वैतला वाटत असतं आणि अद्वैत त्यासाठी प्रयत्न करत असतो. तर इकडे प्रत्येकजण आपापला मुद्दा मांडत असतं. नैनाही तिथं बसलेली असते. नैना स्वतःला चांदेकर समजत असते, पण नैना ही चांदेकर नाही आहे हे तिच्या लक्षात येत नाही. ती काही झालं तरी ती फडतरी आहे, चांदेकर तर कला आहे. ही जेव्हा आता गोष्ट आबा नैनाच्या नाकावर टिचून सांगतील तेव्हा नैनाला लायकी कळणार आहे. इकडे सर्वजण छान गप्पा मारत आहेत. काय मेनू आहे, काय ठरवायचं आहे याबद्दल बोलणं चालू आहे. त्याचबरोबर सरोज म्हणते की यावेळेस पासेस आपल्याला जास्तच ठेवायचे आहेत आणि नेमकी कला तिथं आलेली असते. कलाचं म्हणणं असतं की आबा मला काय वाटतंय माहिती आहे का, हे कला बोलायला सुरुवात करत असते आणि कला म्हणत असते की काहीही झालं तरी मला असं वाटत आहे. आणि सरोज म्हणते की नाही आणि तिला काहीच बोलू देत नाही. ती कलाला शांतच बसवते. तिचं म्हणणं असतं की कलाने काही बोललंच नाही पाहिजे असं सरोजला वाटत असतं, पण कला मात्र बोलायची थांबत नाही. कलाने ठरवलेलं असतं की काही झालं तरी बोललं पाहिजे. कला म्हणते मला काय वाटतंय माहिती आहे का, देवीचं दर्शन आहे तर ते सर्वसामान्यांसाठी खुलं करावं, कारण पासेस ठेवायची काही गरज नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की कला खरे असं करता येणार नाही, पण त्याही आधी घरातला प्रत्येक जण आता कलाला विरोध करू लागतो की हे पॉसिबल नाही. प्रत्येकाचं हेच म्हणणं असतं की ते शक्य होऊ शकणार नाही, पण रजनीला मात्र कलाचे हे मुद्दे पटत असतात. कला म्हणते की कसं आहे माहिती आहे का, हा देवीचा उत्सव आहे. मला माहिती आहे की चांदेकर हे प्रतिष्ठित आहेत. मग चांदेकरांच्या घरच्या देवीच्या उत्साहाचं दर्शन सगळ्यांना घ्यायला मिळालं तर लोकांच्या मनातली श्रद्धास्थान आहे, त्यामुळं त्यांना खूपच त्याचा आनंद होईल. इथे आपण कुठल्याही देवाच्या मंदिरात जाताना आपण असा विचार नाही करत. देवी आई म्हणत नाही आहे की हा लहान आहे, हा मोठा आहे, याच्यासाठी आपण असं नाही केलं पाहिजे, याला वेगळी वागणूक दिली पाहिजे, असं कोणतीच देवी आई म्हणत नाही. हे कला म्हणत असते. त्याचबरोबर कलाचं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मला असं वाटतंय की सर्वसामान्यांसाठी ते दर्शन खुलं ठेवलं पाहिजे. तेव्हा तिथे नैना उठते आणि नैना म्हणू लागते, तुला कळतंय का कला, चांदेकर हे प्रतिष्ठित आहेत, घरात किती सगळं असणार आहे आणि तुला असं वाटतंय की आता हे सगळं अशा पद्धतीने झालं पाहिजे. अगं तुला कळतंय का, तू काय विचार करते. सरोज म्हणते की चांदेकर हे प्रतिष्ठित आहेत, ही गोष्ट जशी तुझ्या लक्षात आलेली आहे तशी आणखी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव. काहीही झालं तरी तू चांदेकर नाही आहे, तुला या घरची सून म्हणूनही कोणी स्वीकारलेलं नाही, त्यामुळं तुला या कोणत्याही गोष्टीमध्ये बोलण्याचा अधिकार नाही. आबा मात्र शांत करत असतात. आबा म्हणत असतात की सरोज शांत होतो, परंतु सरोज शांत व्हायचं नावच घेत नसते. सरोजने मात्र आता कलाच्या विरोधात तोप सुरू केलेली असते आणि ती तिचं काम करतच असते. कलाच्या बाबतीत तिला कुठलीच गोष्ट पटत नाही आणि ती प्रत्येक वेळेस बोलून दाखवत असते. कलाचा प्रत्येक मुद्दा खुडून टाकत असते. कला म्हणत असते की मी सर्वसामान्यांची बाजू घेऊन बोलत आहे, कारण सर्वसामान्यांसाठी देवाच्या देवळात जरी आपण गेलो तरी तिथं सेम वागणूक मिळते आणि तिथं कुणी मोठा कुणी छोटा नसतो, तर सगळेजण देवासाठी त्याचे भक्त असतात, भक्त म्हणून तिथं आलेले असतात. मग चांदेकरांच्या उत्सवात का असं, आणि तुमचं जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रतिष्ठित लोकांसाठी द्या.
सामान्य लोकांसाठी फक्त दर्शन दिलं तरी ती लोक खुश होतील. त्याच वेळी अद्वैत म्हणतो की पण आत्ता तुझ्या लक्षात येतं आहे का, कारण हे सगळं तेवढंच मोठं आहे आणि आपल्याकडे त्यासाठीच तेवढी प्रतिष्ठित लोक बोलवली जातात. सरोज म्हणते की इन्व्हिटेशन, चांदेकरांच्या उत्सवाचं इन्व्हिटेशन मिळणं हे खूपच प्रतिष्ठित लक्षण आहे आणि ते सर्वसामान्यांना मिळणार नाही. कला म्हणते की मला काय म्हणायचं तुम्हाला कळत नाही आहे सरोज मॅडम, असं म्हणत कला तिचे मुद्दे मांडत असते. पण सरोजला मात्र कलाचं ऐकूनच घ्यायचं नसतं. आणि इकडे रोहिणी मात्र म्हणत असते की वा, काय भारी पेटलेला आहे वनवा, म्हणजे मी काढी टाकायची गरजच नाही पडली. आज तर मलाच सरप्राईज मिळालेला आहे, चला एन्जॉय करूया, नक्की काय चाललेलं आहे ते, असं रजनी म्हणत असते. आणि त्याचबरोबर इकडे कलाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी आता मला सांगा की आपण ह्या उत्सवासाठी एवढा मोठा खर्च करत असतो, मग आपण आणखी थोडी सिक्युरिटी वाढवली, सिक्युरिटीवरती आणखी खर्च केला तर सगळं व्यवस्थितच होणार आहे. मग काय प्रॉब्लेम आहे, अशा पद्धतीनं जर आपण मॅनेजमेंट केली तर. कलाचं म्हणणं आबांना मात्र पटत असतं. कलाच्या बाजूने आबान विचार करत असतात, पण सरोजला मात्र खूप राग आलेला असतो. सरोजला ही गोष्ट काही पटत नसते, कारण सरोजला असं वाटत असतं की ही अगदी गरिबाच्या घरची आहे, हिचं लक्षण ही, हिचा स्वभाव ही, हिचे विचार ही दरिद्रीच आहेत, असं सरोजचं म्हणणं असतं. आणि सरोज उठून उभी राहते आणि कलाला म्हणते तुला कळत नाही आहे का, एकदा सांगितलेलं, या घरातली प्रत्येक व्यक्ती तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की या घरामध्ये कोणताही निर्णय असा घेतला जाणार नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये बदल होणार नाही, पण तू तुझा मुद्दा रेटायचं सोडतच नाही आहे. तुला कळत नाही आहे का प्रत्येकजण इथं काय सांगत आहे ते, प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की पासेस दिले जाणार आहेत, पासेस शिवाय चांदेकरांच्या घरचा उत्सव होणार नाही. चांदेकरांच्या घरचं इन्व्हिटेशन मिळणं हे खूपच मानाची गोष्ट आहे, कारण मागच्या वर्षी तुमच्यासारखी लोक पासेस घेऊन आमच्या घरात घुसली, ती कायमची घरात घुसलेली आहेत. तुम्ही दोघीजणी आमच्या घरात कायमच्या घुसलेल्या आहात. तुम्ही साधी माणसं आहात, तुमच्या घरी कोणीही कधीही येऊ शकतं, परंतु या घरामध्ये कोणीही कधीही येऊ शकत नाही. चांदेकरांच्या घरामध्ये कोणाला यायचं झालं तरीही 100 वेळा विचार करावा लागतो, एवढं लक्षात ठेव. कला मात्र म्हणत असते की अहो सरोज मॅडम, मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही समजूनच घेत नाही आहे. अहो मी माझी बाजू मांडते, मला काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घ्या. पण इकडे अद्वैत पण म्हणतो की खरे जरा आई काय म्हणते ते समजून घे. कला म्हणते की तुम्हाला कोणालाच माझा कोणताच मुद्दा पटत नाही आहे, तुम्हाला लक्षातच येत नाही आहे की मला काय म्हणायचं आहे ते. आणि सरोज उठलेली असते. सरोज आता कलाच्या समोर उभी राहून बोलत असते आणि कलावरती ती हातवारे करत असते, कलाला धक्काबुक्की करत असते. कला म्हणत असते की मी सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे, त्यांच्या बाजूने बोलत आहे की सर्वसामान्य लोक हे भक्तीचे भुकेले असतात, तर त्यांच्यासाठी फक्त दर्शन महत्त्वाचं आहे. त्यांना तुम्ही काहीही नाही दिलं तरी चालेल, पण ते दर्शनासाठी यायलाही ते आसुसलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे सरोज म्हणत असते की काही झालं तरी कुठल्याही यायऱ्या-गैऱ्यांना आमच्या घरामध्ये आम्ही येऊ देणार नाही, काही झालं तरी त्यांना ती गोष्ट करता येणार नाही, या भाषेमध्ये बोललं जात असतं. आणि इकडे कला पण तेवढीच चिडलेली असते. कलालाही खूप राग आलेला असतो, कलालाही ही गोष्ट पटत नसते. आणि सरोज मात्र आता कलाच्या अंगावरती धावून जाते. सरोज कलाच्या अंगावरती मारायला आलेली असते, हे कलालाही माहिती असतं, पण तरीही कला मात्र शांतच होते. कला काहीच नाही बोलत, पण ती म्हणत असते की तुम्हाला कोणाला माझं म्हणणंच पटत नाही आहे, तुम्हाला कोणाला माझं बोलणं ऐकूनच घेत नाही आहे, तुम्हाला कळतच नाही आहे मला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा सरोज म्हणते की तुला तोंड उघडायला दिलेलं आहे म्हणून ते वाटेल ते त्या तोंडातून बाहेर येऊ देऊ नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव की चांदेकरांच्या घरचा प्रतिष्ठेचा हा सोहळा आहे आणि यामध्ये कोणालाही स्थान मिळणार नाही, या भाषेमध्ये सरोज बोलत असते. सगळेजण घरातले तिथं असतात, सगळेजण विचार करत असतात की नक्की काय झालेलं आहे, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि सरोज मात्र हे तोंडाला येईल ते बोलून, वाटेल ते बोलून घाण करत असते. आणि शेवटी सरोज ही कलाच्या अंगावरती धावून जाते, तिला मारायला गेलेली असते आणि तिच्या साडीमध्ये तिचा पाय अडकतो आणि सरोज तोंडावर पडते. सरोज खरं तर तिच्या चुकीमुळे तोंडावर पडलेली असते, पण सरोज असं दाखवत असते की मला हिने पाडलेलं आहे. सरोज आता तोंडावर चांगलीच आपटलेली असते. त्याचबरोबर इकडे सरोज कलाला म्हणत असते की तू मला ढकललेला आहे. काही 2 मिनिटासाठी घरातले सगळेजण शांत झालेले असतात, विचार करत असतात की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, हे कशामुळं घडलेलं आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की मी काहीही केलेलं नाही. कला म्हणत असते की चांदेकर तू काय बोलतोस हे मला. अद्वैत डायरेक्टली कलाच्या समोर येतो आणि म्हणू लागतो की तुझे काय केलेलं आहे त्याचे परिणाम तर तुला भोगावे लागणारच आहेत. तू पूर्णपणे चुकीचं वागलेले आहे, तुला कळतंय का. तू माझ्या आईचा अपमान केलेला आहेस, माझ्या आईला तू ढकललेला आहेस.
तेव्हा कला म्हणते की मला आत्ता कळतंय की तू मला नक्की काय म्हणत आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव की मी तुझ्या आईला ढकललेलं नाही, त्या स्वतःहून पडलेल्या आहेत, त्या स्वतःहून त्यांच्या पायात पाय अडकून पडलेल्या आहेत, मी त्यांना ढकललेलं नाही, असं स्पष्टपणे इकडे कला सांगत असते. सरोजला पाणी दिलं जातं. रजनी त्याचबरोबर अद्वैत तिथं असतात, पण अद्वैत मात्र आता म्हणत असतो की आबा मी तुमची कोणतीही गोष्ट ऐकून घेणार नाही, यापुढं मी तुमची कोणतीही गोष्ट सहन करणार नाही. हिच्या बाबतीतल्या प्रत्येक गोष्टी मी ऐकलेल्या आहेत, ही माझ्याशी कंटिन्यू बोलत असते, माझे प्रत्येक मुद्दे हाणून पाडत असते, पण आज हिने कहर केलेला आहे. आज माझ्या आईच्या विरोधात तिनं काय ही गोष्ट केलेली आहे ती मी सहन करणार नाही. काहीही झालं तरी हिला हिची शिक्षा भोगावीच लागणार आहे. काहीही झालं तरी मला आता कळलेलं आहे की ही कोणत्या थराला जाऊ शकते, नक्की काय करू शकते हे मला कळलेलं आहे, असं अद्वैत कलाला म्हणत असतो. आणि अद्वैतचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी हिचं कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही. अद्वैत मात्र भयानक चिडलेला असतो. अद्वैतला असं वाटत असतं की समोर जे दिसतंय तेच खरं आहे, कारण कला आणि सरोज दोघीजणी बोलत असतात. कला ही सरोजला बोलत होते आणि त्याच वेळी कलाने सरोजला ढकलून दिलेलं आहे, कारण सरोज पडलेली आहे. जर कला पडली असती तर कलाच्या बाजूने अद्वैत उभा राहिला असता का? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर प्रत्येक वेळेस अद्वैत हा कलाच्या विरोधात उभा राहतो, कलाच्या बाजूने कधीच उभा राहत नाही. आणि आत्ता कलाने पाडलेलं नाही तरीही अद्वैत आता सहज तिथं बोलत आहे की तूच माझ्या आईला ढकलून दिलेलं आहे, तूच माझ्या आईला पाडलेलं आहे, आणि तरीही तू आता अरेरावी करत आहे. कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, त्या स्वतः पडलेल्या आहेत आणि तू प्रत्येक वेळेस माझ्यावर ब्लेम का करतो. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत म्हणत असतो की खरंच तू किती एवढ्या खालच्या थराला जाशील ना असं मला वाटलं नव्हतं. आबा म्हणतात की अद्वैत मला काही क्षणासाठी असंच वाटलं होतं की कलानेच पाडलेलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कलाचे संस्कार आत्तापर्यंत कला जे वागत आहे त्यामुळं मला तरी असं वाटत नाही की कलाने सरोजला पाडलेलं आहे, कारण तू विचार कर तिने स्पष्टपणे बोलत आहे. अद्वैत म्हणतो की बस आत्तापर्यंत मी खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण आता एकही गोष्ट तुझी सहन करणार नाही. माझ्या आईचा अपमान मी कधी सहन करू शकत नाही. तुला या घरामध्ये जागा नाही, तू आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर निघायचं आहे, असं म्हणत अद्वैत कलाला आता घराच्या बाहेर काढत आहे. त्यावेळी राहुल, नैना त्याचबरोबर रोहिणी या सगळ्यांना मात्र खूप आनंद झालेला असतो. ते सगळेजण की म्हणत असतात की आता सगळ्यांना आनंद झालेला असतो. त्या सगळ्यांचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी अद्वैतने आता जे केलेलं आहे ते खूपच मस्त केलेलं आहे, त्यांना सगळ्यांना भारी वाटत आहे. परंतु इकडे आबा मात्र कलावरती विश्वास ठेवत असतात आणि आता कला म्हणत असते की मी काही सहन करेल, पण माझा झालेला अपमान, मला खोटं ठरवलेलं मी सहन करणार नाही. कलाला घराच्या बाहेर काढलेलं असतं. अद्वैत तिच्या तोंडावर दार लावून घेत असतो आणि त्या क्षणी कलामध्ये आता अगदी देवेही संचारल्यासारखी कला म्हणत असते की काही झालं तरी चालेल, पण जोपर्यंत तू माझा अपमान झालेला आहे, माझी माफी मागत नाही, मला तू मानाने पुन्हा घरात घेत नाही, तोपर्यंत मी येणार नाही आणि मी इथेच अन्न पाण्याशिवाय अशीच उभी राहणार आहे, असं कला बोलत असते. त्यावेळेस मात्र अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकते. कलाने जणू आता आमरण उपोषण चालू केलेलं आहे. कलाने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी कोणाचं काहीही ऐकून घेणार नाही. आता कलाला अद्वैत मानाने घरात कसं घेणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. थँक्यू.